वेलकम बैक टू गाइज, आपका स्वागत है मेरे न्यू ब्लॉग में। आज मी प्रेरणादायक गोष्ट सांगणार आहे, ते मला कमेंट मध्ये कशी वाटते मला प्लीज सांगा। माझा पहिला प्रयत्न आहे। नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे लाईफ ऑफ प्रियांशु खोब्रागडे मध्ये। तुमचे मनापासून स्वागत आहे। आपण आयुष्यात अनेकदा ताण, राग आणि चिंतेत असतो, पण 25 वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी दिलेले विचार आजही आपले आयुष्य बदलाची ताकद ठेवतात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे त्या तुमच्या आणि माझ्या जगण्याची पद्धत बदलून टाकतील। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे। पहिली गोष्ट, रागावर नियंत्रण ठेवा। बुद्ध म्हणायचे, राग धरणे म्हणजे जळता कोळसा स्वतःच्या हातात धरण्यासारखे आहे, ज्यात सर्वात आधी तुम्ही स्वतः भासता। जेव्हा आपला राग येतो तेव्हा आपण स्वतःचे नुकसान करतो। त्यामुळे पुढच्या वेळी राग येईल तेव्हा शांत राहण्याचा प्रयत्न करा। रागात माणूस काही पण करू शकतो। राग नेहमी आपल्या नियंत्रणात असायला पाहिजे। दुसरी गोष्ट, वर्तमानात जगा। भगवान बुद्धांनी सांगितलेले हे 5 विचार तुम्हाला सांगत आहे। वर्तमानात जगा। आपण एकंदर जुन्या आठवड्यात गुंतलेलो असतो किंवा भविष्याची चिंता करत असतो। बुद्धांनी शिकवले की भूतकाळ गेला आहे आणि भविष्य अद्यापही आलेले नाही। काय म्हणतात बुद्ध? भूतकाळ गेला, पाठीमागे राहिला भूतकाळ, तरीही आपण भूतकाळाची गोष्ट करणार, कारण की आपल्याला सवय आहे, तसा आहे ना असा आहे। आपण स्वतःमध्ये काही बदल करणार नाही। आपण याचं तसं आहे, याचं असं आहे, याला केलं, याला नाही केलं, असे सगळे व्यक्ती करतात। मला माहिती आहे तुमच्याकडे फक्त आजचा क्षण आहे। आज जगा, आजचा क्षण आहे, कारण की उद्या काय होणार आपल्याला माहिती आहे का? तुम्ही सांगा, मला कमेंट मध्ये सांगा, नक्की सांगा। त्यामुळे आजचा दिवस आनंदाने जगण्यावर लक्ष द्या। तिसरी गोष्ट, शांतता स्वतःमध्ये शोधा। कारण की लोक शांतता शोधायला बाहेर जातात, महागड्या वस्तू घेतात, इतर काहीही करतात लोक, काहीही पण खरी शांतता आपल्या आत असते। भगवान बुद्धांनी सांगितले आहे, जर तुमचे मन शांत असेल तर जगातील कोणतीही परिस्थिती अस्वस्थ करू शकणार नाही। रोज थोडा वेळ ध्यान करा, व्यायाम करा, फिरायला जा, बाहेर जा, मन शांततेच्या ठिकाणी जा, विहारात चांगला जाण्याचा उपाय आहे। कारण की आजकालचे लोक आपल्या कामामध्ये व्यस्त झालेले आहे, लोकांना काहीही पडलेलं नाही। लोक याच्यात बघतात, रील बघतात, लोक निव्वळ व्यर्थपणा करत आहे। चौथी गोष्ट, शब्दाचा विचारपूर्वक वापर करा। तुमचे शब्द कोणाचे तरी आयुष्य सावरू शकतात आणि उद्ध्वस्त करू शकतात। शब्द हे बाणाप्रमाणे असतात। बाण एकदा सुटला की सुटला, तसेच शब्दाचे आहे। बोलण्यापूर्वी विचार करा की आपले शब्द समोरच्या दुःख तर देणार नाहीत ना। नेहमी प्रेमळ आणि सत्य बोला। सत्य हे नेहमी, कितीही असत्याचा परिणाम होत असेल तरी सत्य आखरी जिंकते। मला विश्वास आहे सत्य नक्की जिंकते। 5वी गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज लाईक करा, बदल स्वीकारा। जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही। दुःख असेल आणि सुख ते बदलणारच आहे, हे नक्की। बदल स्वीकारा। जेव्हा आपण हे सत्य स्वीकारतो तेव्हा आपण जीवनात कठीण प्रसंगातही स्थिर राहू शकतो। बुद्धाच्या मला या 5 गोष्टी कशा तुम्हाला वाटल्या मला प्लीज कमेंट मध्ये सांगा। कमेंट्स मध्ये नमो बुद्धाय लिहून नक्की सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद गाईज। चला आपण खाली जाऊन पाहून मम्मा काय करत आहे। जितने तुम प्यार से जिलोगे उतनी ही जिंदगी लंबा हो लंबा हो लंबा हो
संभा हो लिंबू सरबत ना, लिंबू सरबत. त्या पप्पाच्या हातपाय दुखवायला, डोकं दुखवायला ना, उन्हात गेले होता. मग मम्मी लिंबू मला सरबत तो माझा ज्यूस वाला पाहिजे. अगं वर ठेवलाय सज्जावर. ओय बंद कर. मम्मी लायला यार कोण बाई लढता कोण तू सज्जावर नाही ना, मी देते मी. ग्लास मध्ये प्या लागते. उद्या काढ ना, उद्या दिन ना तुझ्या काय पाहिजे मला मी दिले काय ते ग्लास मध्ये उद्या दिन ना करू. मग तू देणे मस्त ज्यूस मध्ये देणार बाईले करून मस्त वरचा काढून ठेवणे 4 ग्लास. पडलंय अंदर. कोणाला बाई गाईज मस्त खोर करते ऐसे राहू दे ना. ऐकत नाही पोरगी. बोल तुला म्हटलं ना बंद म्हणून. पप्पा आपले काय घ्या. पडलं 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 मी खूप क्यूट आहे ना गाईज. मला आत्याशी आत्याच्या तुला आलं तिला गाईज बॉल छोटा क्लिप करून तिला बॉल आणला. घ्या का. मी खूप क्यूट आहे ना गाईज. मला कमेंट करून सांगा. मला माहिती आहे मी तसंच त्याच्या ब्लॉगिंग मध्ये दिसत नाही. बट आता टायमिंग मॅच होतं जेव्हा मी माझ्या रूम मधून खाली येतं तेव्हा हा काही ना काही शूट करत राहतो. सो मी इग्नोर करू शकत नाही. कसं झालं का मम्मा फिरा नाही नाही त्या काय पिलं मग पप्पाने त्याला पप्पाने कसं झालं. सांग मला हा मस्त झाला. वाव छान झाला, छान झाला. पप्पाचं डोकं तो करा मम्मी सोडून देत आहे काय मम्मीने म्हणते ड्रेस काय म्हणलं बाई कुठं जायचं नाही म्हणते बाई. लवकर कर चेंज कर लवकर. अरे यार आय होप आज का ब्लॉग आपको पसंद आया होगा. प्रेरणादायक गोष्ट कशी वाटली मला कमेंट मध्ये सांग जा. भेटून आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ओके बाय.